नमस्कार. आपण पाहताय शेगाव लाईव्ह. शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर आता महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पीक कर्जाचे नूतनीकरण म्हणजेच रिन्यू केलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी जलंब येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार 31 मार्च 2025 नंतरही काही शेतकऱ्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया जलम शाखेतील पीक कर्ज होल्ड करून त्यांचे नूतनीकरण केले. मात्र या प्रक्रियेमुळे संबंधित शेतकरी कर्जमाफीच्या पात्रतेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 31 मार्च 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत पीक कर्जाचे नूतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार करून शासनाच्या लागू नियमानुसार त्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती कामगार मंत्री तथा आमदार आकाश फुंडकर, उपविभागीय अधिकारी खामगाव, तहसीलदार शेगाव, जिल्हा अग्रणी बँक बुलढाणा आणि सहाय्यक निबंधक शेगाव यांना देण्यात आलेले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, पीक कर्जाचे नूतनीकरण केलेल्या या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का? प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे जलम शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर आधारित आहे. प्रशासन किंवा संबंधित बँकेची अधिकृत भूमिका समोर आल्यास ती निष्पक्षपणे मांडली जाईल.